बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी. विधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर एकत्र लढणार आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलंय, महायुती महाविकास आघाडीला तिसऱ्या आघाडीची ही टक्कर आहे का, असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय. अधिक माहिती घेऊयात. संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, तिसरी आघाडी समोर येऊ शकते का आणि केवळ बच्चू कडू आणि त्याचबरोबरीने तुपकर असणार की आणखी कोणी त्यांच्या सोबत जोडले जातील? प्रज्ञा, सध्या तरी या आघाडीमध्ये रविकांत तुपकर आणि बच्चू कडू हे दोघेच असले तरी ही आघाडी पुढे वाढवण्याची आणि त्यात अधिकाधिक नेते, समविचारी नेते जोडण्याची तयारी आहे आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत असं त्या दोघांनी सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे असं की या आघाडीला गंभीरतेनं घेण्याची गरज आहे, कारण आता विधानसभा निवडणुका समोर आहेत, सुमारे 100 दिवसांवर आहे असं बोललं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या दोघा नेत्यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे ही आघाडी गंभीरतेनं घेण्याची गरज आहे याच्यासाठी सुद्धा, कारण बुलढाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रविकांत तुपकर यांनी 2 लाखांपेक्षा जास्त मतं घेऊन दाखवली होती आणि त्याच्याशिवाय या दोघांना आता म्हणजे राजू शेट्टी असतील किंवा माजी आमदार सरोज काशीकर असतील, ज्या शेतकरी संघटनेचे जे संस्थापक होते शरद जोशी, त्यांच्या जवळच्या मानल्या जातात, किंवा अन्य आणखी नेत्यांना सोबत घेण्याची यांची तयारी आहे आणि त्यासोबतच या आघाडीला शेतकऱ्यांची व्होट बँक तयार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी बघितलेलं आहे. आपण हे पाहू शकतो की शेतकरी हा एक मोठा वर्ग आहे, पण त्यांची कधी राजकीय व्होट बँक होऊ शकली नाही, त्यांचा कधी राजकीय पक्ष होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरती यांनी ही आघाडीची घोषणा केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, पेरणीच्या आधीपासून कापणीच्या फार नंतरपर्यंत त्या समस्या, ते संकट, ती आव्हानं कायम असतात आणि कोणताही राजकीय पक्ष कितीही त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं तरी ती पूर्ण करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी आता शेतकऱ्यांनाच पुढे यावं लागेल असा त्यांचा विचार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांचा जो एक दबाव गट तयार करण्याचा हा जो प्रयत्न आहे त्यांनी बोलून दाखवलेला आहे, त्याबद्दल ते गंभीर दिसतात. त्यामुळे राज्यात तशाही आपण पाहतो 3 आघाड्या आधी आहेत. महायुती एकीकडे आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची आहे. त्यामुळे ही 4थी आघाडी असेल. मात्र ही नवीन आघाडी आता कोणता चमत्कार करून दाखवते ते पाहता येईल. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. कारण नवीन आघाडी ही किती काम करते आणि येत्या काळात काय चमत्कार घडवते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.